ठाकरे सेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क या ठिकाणी होतोय। यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा केली जाते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढली आहे आणि त्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे। दोन्ही भावांची जवळीक वाढली, मात्र राजकीय युतीही होणार का या संदर्भात उद्धव ठाकरे आज काय भूमिका मांडणार आणि काय घोषणा करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय ठाकरे सेनेचा दसरा मेळावा थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू आता राजकीय विश्वात देखील एकत्र येणार का? काय अधिक माहिती? नक्कीच थोड्याच वेळात ठाकरेंचा दसरा मेळावा आहे तो पार पडणार आहे आणि या ठिकाणची तयारी सध्या सुरू आहे। चिखलाचं साम्राज्य आहे, पावसाचं सावट आहे आणि या सगळ्या आव्हानांच्या समोर ठाकरे गटाचा मेळावा काही वेळातच पार पडेल। उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। बंधू राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षासोबत युती संदर्भात काही भाष्य करणार का याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। एकत्रित मागील काही दिवसांपासून ज्या काही सकारात्मक चर्चा आहेत, भेटीगाठी आहेत, त्यामुळे एकंदरीत युती ही होणार आहे याबाबत आता सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। त्यामुळे यावर आज अधिकचं काही उद्धव ठाकरे भाष्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे या मेळाव्याला येणार म्हणून ज्या काही चर्चा सुरू होत्या, मात्र राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की मेळाव्याला येणार नाही, परंतु या युती संदर्भात उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। याशिवाय राज्यात सध्या वगैरे आहे ते रेखांकन केलेलं आहे, त्याप्रमाणे कार्यक्रम होईल। हा दसरा मेळावा जो आहे की दसरा मेळावा विचारांचा जो आहे तो निस्कूल आहे, इकडे फक्त चिखलफेक होणार आहे आणि दरवेळी अशाच पद्धतीने केला जातो। त्यांनी मला वाटतं आझाद मैदान वगैरे बोलले होते, तिथून ते बंदिस्त याच्यामध्ये गेले, त्यामुळे विचार कोणाचा बंदिस्त झाला किंवा विचारच नाही आहे त्याचा बंदिस्त होणं किंवा पुढ्यावर राहणं होत नाही आहे। त्यामुळे कोण काय बोलतं याच्याकडे आपण लक्ष नाही। सर, या दसरा मेळाव्याला एक वेगळं महत्त्व आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका आहेत। दुसरा मुद्दा म्हणजे दोन ठाकरे बंधू आहेत एकत्र आले आहेत, त्यामुळे या व्यासपीठावरनं काही घोषणा अपेक्षित आहेत। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा जो विचार आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देणारा विचार असतो आणि विजयादशमीच्या या शुभ मुहूर्तावर विचारांचं सोनं लुटण्यासाठी सगळेजण इथे येतात। त्यामुळे निवडणुका काय किंवा निवडणुकांशिवाय नेहमीच इथून विजयादशमीचा एक विचार संपूर्ण महाराष्ट्राला दिशा दाखवणारा जो कार्यक्रम असतो तो लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं भाषण असतं अशा पद्धतीचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। म्हणजे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण, शिव्या देणे इत्यादी सारखे प्रकार जे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यामध्ये होतात अशा पद्धतीचं भाजपच्या नेत्यांचा थेट आरोप आहे की टोमणे फक्त इथे दिसतील। कोणाची संस्कृती काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे। महाराष्ट्राने गेल्या 3-1 वर्षामध्ये कोण कुठल्या पद्धतीचा काय संस्कृती काय संस्कार आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही। महाराष्ट्राची जनता जाणून आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।